श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा आपला व्हिडिओ आहे दत्त जयंतीनिमित्त ज्यांना कोणाला गुरुचरित्र पारायण हे करायला सुद्धा जमत नसेल किंवा जी मी 21 दिवसांची सेवा करायला सांगितली आहे ती सुद्धा जर जमत नसेल तर त्यांनी दत्त जयंतीनिमित्त कोणती सेवा करायची. ज्यांना दत्त जयंतीनिमित्त दत्तांची किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करण्याची अतिशय आतून उत्कट अशी इच्छा आहे तर त्यांनी कोणती सेवा करायची. खूप इच्छा तर आहे पण काही वेळेस जॉबमुळे म्हणा किंवा घरामध्ये लहान मुलं असतात किंवा आजारी व्यक्ती असतात किंवा कुठे बाहेर लग्नाला किंवा कुठे बाहेर गावाला जावं लागत असेल तर या सर्व कारणांमुळे ज्यांना कोणाला गुरुचरित्र पारायण हे करायला जमत नाही, काही कारणास्तव मी जी 21 दिवसांची सेवा सांगितली आहे ती सुद्धा करायला जमत नसेल तर त्यांनी दत्त जयंतीनिमित्त स्वामी समर्थ महाराजांची किंवा दत्तांची कोणती सेवा करावी, कशाप्रमाणे सेवा करावी याबद्दल मी तुम्हाला आज संपूर्ण माहिती देणार आहे. खूप इच्छा असून सुद्धा जर आपल्याकडनं सेवा ही वेळेअभावी होत नसेल तर त्यांनी काय करायचं आहे तर याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्यापैकी काही जणांनी तर 21 दिवसांची स्वामी समर्थ महाराजांची सेवा ही सुरू केली असेल पण ज्यांना ही सेवा करायला जमलं नसेल तर त्यांनी 11 दिवसांची श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा ही करायची आहे. आपण जी काही स्वामींची सेवा करतो किंवा दत्त महाराजांची सेवा करतो ही सेवा करत असताना पूर्णपणे विश्वास हा आपल्याला स्वामी समर्थ महाराजांवर किंवा दत्त महाराजांवर ठेवायचा आहे आणि तो विश्वास ठेवूनच, ती श्रद्धा ठेवूनच आपल्याला सेवा ही करायची आहे. स्वतः स्वामी समर्थ महाराजांनी सांगितले आहे की माझी सेवा जो अगदी भक्तिभावाने नित्यनियमाने करतो त्याच्या संसाराचा भार हा मी स्वतः उचलत असतो आणि त्या भक्ताच्या पाठीशी मी सदैव कायम राहत असतो. दत्त जयंती निमित्ताने जी काही सेवा आपण करत असतो त्या सेवेचे अनुभव हे आपल्याला नक्कीच येत असतात कारण आपण पूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने महाराजांवर विश्वास ठेवून ही सेवा करत असतो. त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांना विनंती करेल की तुम्ही सगळ्यांनी दत्त जयंती निमित्ताने ही सेवा जरूर करा. ही सेवा करून अनेकांना चांगले अनुभव हे निश्चितच आलेले आहेत. केलेल्या सेवेचे फळ हे आपल्याला नक्कीच कुठे ना कुठेतरी मिळत असते. आपण केलेली सेवा कधीही वाया जात नाही. इतर वेळेस जर तुम्हाला सेवा करायला जमत नसेल पण निदान दत्त जयंती निमित्ताने तरी तुम्ही ही 11 दिवसांची सेवा जरूर करा. या दत्त जयंती निमित्ताने आपण जी काही सेवा स्वामी समर्थ महाराजांची किंवा दत्त महाराजांची करू तिचे फळ हे आपल्याला स्वामी समर्थ महाराज किंवा दत्त महाराज हे सव्याज म्हणजेच व्याजासकट परत करत असतात आणि म्हणूनच आपल्याला या दत्त जयंती निमित्ताने खूप जास्तीत जास्त सेवा ही करायची आहे. दत्त जयंती निमित्ताने तुम्ही स्वामींची सेवा करा किंवा दत्तांची सेवा करा किंवा श्रीपाद श्रीवल्लभांची सेवा करा किंवा नृसिंह सरस्वती महाराजांची सेवा करा. ही सेवा सगळे एकच ठिकाणी जात असते, ती म्हणजेच दत्त महाराजांकडे. फक्त सेवा करताना पूर्ण मनाने, श्रद्धेने आणि निस्वार्थ भक्तिभावाने सेवा ही करायची आहे. तर आता आपण बघूया की ही 11 दिवसांची सेवा कोणती आहे आणि ती कशी करायची आहे. दत्त जयंती आहे 26 तारखेला आणि ही जी 11 दिवसांची सेवा आहे ती आपल्याला 16 तारखेपासून सुरू करायची आहे. 16 ते 26 या 11 दिवसांमध्ये ही सेवा आपल्याला करायची आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या काही सेवा सांगणार आहे त्या सेवा जर तुम्हाला संकल्पयुक्त करायच्या असतील तर तुम्ही या सेवेचा संकल्प हा पहिल्याच दिवशी घ्यायचा आहे आणि तुमच्या मनात जी काही इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी जर तुम्ही या सेवा करत असाल तर तुम्हाला तसा संकल्प हा घ्यायचा आहे. एखाद्या सेवेचा आपण जर संकल्प घेतला तर ती सेवा आपल्याला पूर्णही करावीच लागते. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही आपल्याला कुठलीही इच्छा ही मनामध्ये न ठेवता स्वामींकडे काहीही न मागता स्वामींची नुसती अगदी मनाने आणि पूर्ण श्रद्धेने सेवा करायची आहे तर तुम्ही संकल्प नाही घेतला तरीसुद्धा चालेल पण ही 11 दिवसांची सेवा अगदी नित्यनियमाने तुमच्याकडून झालीच पाहिजे. तर या 11 दिवसांमध्ये तुम्ही कोणती सेवा करू शकतात तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे 11 पाठ या 11 दिवसांमध्ये करू शकतात. म्हणजे रोज एक पाठ आपल्याला करायचं आहे. स्वामी चरित्र सारामृतामध्ये एकूण 1 ते 21 अध्याय आहे. हे 1 ते 21 अध्याय आपल्याला अगदी रोज न चुकता वाचायचे आहेत. म्हणजेच तुमची 11 दिवसांची सेवा ही या 26 तारखेपर्यंत दत्त जयंतीपर्यंत स्वामी चरित्र सारामृताचे 11 पाठ करून पूर्ण होईल. आपली पुढची सेवा आहे ती म्हणजेच तारक मंत्राची. आपल्याला संपूर्ण या 11 दिवसांमध्ये तारक मंत्राचा 11 वेळा जप हा करायचा आहे. हा तारक मंत्राचा जप तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी ज्या वेळेस जमेल त्यावेळेस तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या किंवा दत्त महाराजांच्या किंवा आपल्या देवघरासमोर बसून हा तारक मंत्र तुम्हाला पठण करायचा आहे. तारक मंत्र अगदी छोटासा आहे, तो म्हणायला खूप काही वेळ लागत नाही, त्यामुळे तुमची ही सेवा जास्तीत जास्त 5 ते 10 मिनिटांमध्ये पूर्ण होईल.
हा तारक मंत्र तुम्हाला तर माहितीच असेल, नसेल माहीत तर तुम्ही यूट्यूबला सुद्धा या तारक मंत्र हा सर्च करून त्याचे पठण हे नित्य नियमाने या 11 दिवसांमध्ये अगदी रोज न चुकता 11 वेळा करायचे आहे। आपली पुढची सेवा आहे ती म्हणजेच श्री स्वामी समर्थ हा जो षडाक्षरी मंत्र आहे, या मंत्राचा आपल्याला 11 माळी जप हा अगदी रोज न चुकता या 11 दिवसांमध्ये करायचा आहे। या सेवेला सुद्धा एक 10 ते 15 मिनिटं हे लागतील, त्यामुळे ही सेवा सुद्धा तितकीच महत्त्वाची आणि तितकीच प्रभावी आहे। त्यामुळे ही सेवा सुद्धा तुम्ही अगदी नक्कीच करू शकतात। पुढची सेवा आहे ती म्हणजेच घोर कष्ट उद्धारण स्तोत्राचे पठण करणं। तुम्हाला जर नेहमीच कुठले ना कुठले कष्ट हे येत असतील, कुठले ना कुठले संकट हे येत असतील, तुमच्यावर अचानक कुठलेही संकट हे येत असतील, किंवा तुमच्यावर अचानक कोणीतरी खोटा आळा लावला असेल, खोटा आरोप हा केला असेल, किंवा तुम्ही कोर्ट कचेरीच्या फेऱ्यांमध्ये अडकले असाल, तर त्या फेऱ्यांमधून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला घोर कष्टोद्धारण स्तोत्र हे जर तुम्ही या 11 दिवसांमध्ये 11 वेळा पठण केलं तर तुम्हाला जे घोर कष्ट असतील, तुम्हाला जे काही अचानक उद्भवलेले संकट असतील, तुमच्या भोवती जे काही संकट असतील ते नक्कीच दूर होतील। या स्तोत्राच्या नावातच आहे घोर कष्ट उद्धारण, म्हणजेच आपल्याला जे काही घोर कष्ट आहेत त्याचं उद्धार होणं होय, त्यातून आपली सुटका होणं होय। घोर कष्टोद्धारण स्तोत्र हे अत्यंत प्रभावी आहे। आपल्याला जे काही संकट येत असतात अचानक, त्या संकटांमधून वाचवण्यासाठी हे स्तोत्राचे पठण जर आपण केले तर अशा अचानक आलेल्या संकटांमधून आपली सुटका ही निश्चितच होत असते। हे घोर कष्टोद्धारण स्तोत्र तुम्हाला यूट्यूबला सर्च करून सुद्धा मिळून जाईल। अतिशय छोटं असं हे स्तोत्र आहे। हे स्तोत्र पठण करायला अगदी अर्धा मिनिट सुद्धा लागत नाही, अगदी 5 ओव्यांचं हे स्तोत्र आहे आणि त्यामुळे 11 वेळा पठण करायला तर खूपच कमी वेळ लागेल आणि कमी वेळ लागत असल्यामुळे ही सेवा तर तुमच्याकडनं नक्कीच होऊ शकते। त्यामुळे ही 11 दिवसांची सेवा तुम्ही तर नक्कीच करा। आपली पुढची सेवा आहे ती म्हणजेच सिद्धमंगल स्तोत्राचे पठण करणं ही होय। सिद्धमंगल स्तोत्र या स्तोत्राच्या नावामध्येच आहे की आपलं सगळं काही मंगल हे व्हावं, आणि म्हणूनच आपल्याला आपण जर या 11 दिवसांमध्ये 11 वेळा सिद्धमंगल स्तोत्राचे जर पठण केले तर आपले सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये सगळे मंगल असे घडत असते। या सिद्धमंगल स्तोत्रामध्ये श्रीपाद श्रीवल्लभांच्या जीवनाचे वर्णन हे केलेले आहे। अत्यंत प्रभावी असं हे स्तोत्र आहे, त्यामुळे या स्तोत्राचे सुद्धा आपल्याला 11 वेळा या 11 दिवसांमध्ये जरूर पठण हे करायचे आहे। या सिद्धमंगल स्तोत्राची ताकद इतकी आहे की आपल्या अवतीभोवती एक वेगळीच अशी पॉझिटिव्ह एनर्जी ही तयार होत असते, आणि या पॉझिटिव्ह एनर्जीमुळे आपल्या आजूबाजूला ज्या काही बाह्य दुष्टशक्ती असतात त्या दुष्टशक्तींचा प्रभाव हा आपल्यावर कधीच होत नाही। इतकं प्रभावशाली हे सिद्धमंगल स्तोत्र आहे। तर ते तुम्ही या दत्त जयंती निमित्ताने 11 दिवस 11 वेळा जरूर पठण करा, याचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल। तर या ज्या काही सगळ्या सेवा आहेत तुम्ही संकल्पयुक्त करत असाल तर त्याचे काय नियम आहेत ते मी तुम्हाला सांगते। तर नियम असे आहे की ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे, बाहेरचं कोणाच्या घरचंही काही खायचं नाही आहे, त्याचप्रमाणे मांसाहार हा तर आपल्याला बंदच करायचा आहे। बस इतकेच अगदी साधे सोपे असे नियम याचे आहेत। गुरुचरित्र वाचताना जितके कडक नियम आहेत तितके कडक नियम हे या सेवेला नाही आहेत, पण फक्त जर संकल्पयुक्त सेवा केली तर ती आपल्याला संकल्पपूर्वक पूर्णही करायचीच आहे। आणि म्हणूनच शक्य होईल तर कुठेही इतर दुसऱ्या ठिकाणी गावाला जावं लागत असेल तर सेवा करून जा, नाहीतर शक्य होईल तर गावाला जाण्याचा टाळण्याचा प्रयत्नच करा। तर याप्रमाणे तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला या 11 दिवसांमध्ये कोणत्या सेवा या करायच्या आहेत दत्त जयंती निमित्ताने, त्या सर्व सेवा मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत। सगळ्याच सेवा या अत्यंत प्रभावशाली आहेत, त्यापैकी तुमच्याकडनं जी सेवा होईल ती तुम्ही नक्कीच करा। या सेवांचे फळसुद्धा आपल्याला तितकेच अत्यंत प्रभावशाली असे मिळत असते। तर याप्रमाणे या ज्या काही सेवा मी तुम्हाला आज सांगितल्या आहेत त्या तुम्ही स्वतः करा आणि इतरांना सुद्धा सांगा। या सेवेचा तुम्हाला सुद्धा अनुभव येईल आणि तुम्ही ज्यांना कोणाला सांगत असाल त्यांना सुद्धा अनुभव येईल। तर याप्रमाणे मी तुम्हाला 11 दिवसांची सेवा कोणती आहे आणि ती कशी करायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे। त्याचप्रमाणे गुरुचरित्राबद्दल सुद्धा संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ हा मी आपल्या या चॅनलवर टाकणारच आहे। गुरुचरित्र वाचताना त्याचे नियम काय आहेत, त्याचे अटी काय आहेत आणि गुरुचरित्राचे पारायण हे कसे करावे याबद्दल संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ हा मी आपल्या या चॅनलवर टाकणारच आहे। त्यामुळे गुरुचरित्र पारायणाची संपूर्ण माहिती मिळवून घेण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला गुरुचरित्र पारायणाची संपूर्ण माहिती ही नक्कीच मिळेल। आणि आता या छोट्याशा माहितीसोबत आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। आणि हो, इतरांना सुद्धा सेवा करायला सांगा आणि तुम्ही सुद्धा होईल तितकी सेवा ही नक्कीच करा।
इतरांना जेव्हा तुम्ही या सेवा करायला सांगाल तेव्हा त्या सेवेचे फळ हे तुम्हाला सुद्धा अर्धे हे मिळत असते आणि म्हणूनच तुम्ही सुद्धा सेवा करा आणि इतरांना सुद्धा सेवा करायला सांगा. श्री स्वामी समर्थ.